सप्टेंबर महिना जवळ आला की आपल्या इथे गणेशोत्सवाची लगबग सुरू होते। गणपती महाराष्ट्राचं आराध्य दैवतच। संपूर्ण भारतात इतक्या उत्साहात गणेशोत्सव फक्त आपल्या महाराष्ट्रातच साजरा केला जातो। गणेशोत्सवाला सर्वात मोठा सांस्कृतिक उत्सव म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। अनेकांना माहिती आहे की गणेश हे भगवान शिव आणि पार्वती यांचे पुत्र आहेत। लहानपणापासून आपण त्यांच्या अनेक कथा ऐकत आलोत। त्यांना हत्तीचं मुंडकं कसं मिळालं याचीही कथा आपल्याला माहीतच आहे। पण 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असलेली श्री गणेश ही देवता नक्की आली तरी कुठून? कथा सोडल्या तरी वेद आणि पुराणांमधला या देवतेचा इतिहास काय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी श्रेया अरुण, गाजावाजामध्ये आपलं स्वागत आहे। आपल्या हिंदू धर्मात प्राण्यांना विशेष महत्त्व आहे। अगदी देवतांच्या वाहनांपासून ते अनेक प्राण्यांना सुद्धा देवत्व मिळाले। यामध्ये भगवान विष्णू यांचे अवतार मत्स्य, कुर्म, वराह आणि नरसिंह आहेत। पण ज्याप्रमाणे नरसिंह यांना सिंहाचं मुख आणि शरीर मनुष्याचं आहे, त्याचप्रमाणे गणेशाला हत्तीचं मुख आणि शरीर मनुष्याचं आहे। गणेशाचा जन्म पार्वतीच्या मळापासून झाला असं म्हणतात। पण गणेशाला अनेक ठिकाणी आदिदेवता सुद्धा म्हटलं गेलंय। आपण सर्वांनी ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे तिन्ही देवांचे जन्मस्थान हे गीत तर ऐकलंच असेल। यामध्ये तिन्ही देव म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचं जन्मस्थान सुद्धा गणेशाला म्हटलं गेलंय। आजही हिंदू धर्मात कोणतंही मंगल कार्य करायचं असेल तर पहिली गणपतीची पूजा केली जाते। जगातल्या सर्वात प्राचीन साहित्याचा मान ऋग्वेदाला मिळालाय। यामध्येच गणपतीचा सर्वप्रथम उल्लेख आल्याचं सांगितलं जातं। ऋग्वेदात एक ऋचा आहे, ओम गणानात्वाम गणपती हवामहे कवी कवीनामुपम श्रवस्तम। हे गणपती किंवा विनायकाला संबोधून म्हटल्याचं अनेक तज्ञांनी म्हटलंय। पण काही तज्ञांच्या मते हे गणेशासाठी नाही तर बृहस्पतीसाठीच म्हटलं गेलंय। यानंतर शिलालेखांमध्ये असलेला गणेशाचा सर्वात जुना उल्लेख हा गुप्त आणि चेदी कालखंडात सापडतो। तसंच पल्लवांच्या कालखंडातील जुना उल्लेख विष्णू कुंडीन आणि दक्षिण चोल कालखंडात सापडतो। गणपतीवर संस्कृत वाङ्मय मोठ्या प्रमाणावर आहे। ऋग्वेदानंतर उपनिषदांमध्येही गणपतीचा उल्लेख मिळतो। तसंच गणेश पुराण आणि मुद्गल पुराण हे दोन प्राचीन ग्रंथ गणपतीवरच आधारित आहेत। 18 महापुराणांपैकी पद्म, भविष्य, वराह, लिंग, शिव, गरुड, ब्रह्मवैवर्त, स्कंद, अग्नी आणि नारद या 11 महापुराणांमध्ये गणेशाचा उल्लेख आपल्याला सापडतो। असेही म्हटलं जातं की गणेश ही देवता आधी द्विभुज म्हणजेच 2 हातांची होती, मात्र काळानुसार या देवतेला अतिरिक्त हात जोडले गेले। गणेश मूर्ती प्रत्यक्ष सापडायला सुरुवात होते उत्तरेत कुशाण कालखंडापासून। दक्षिणेत मिहिंतलेच्या बौद्ध स्तूपावर सर्वात जुनी गणेश प्रतिमा मिळाली आहे। नृत्य गणेशाच्या प्रतिमा आपल्याला 6व्या-17व्या शतकापासून पुढे सापडतात। यातलं एक शिल्प महाराष्ट्राच्या परांडा किल्ल्यात सापडतं। आपल्या धर्मात अनेक ग्रंथ आहेत। यापैकी गाणपत्य पंथ हा गणेशाचा उपासक। या संप्रदायाचा उगम 14व्या-15व्या शतकात झाला असल्याचं सांगितलं जातं आणि हा संप्रदाय आजही गणेशाची मयुरेश्वर या नावाने पूजा करतो। आपल्या सर्वांनाच एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात हा गणेश गायत्री मंत्र माहीतच आहे। हा गाणपत्य संप्रदायाने गणपतीला समर्पित केलाय। आदि शंकराचार्यांनी गणपतीला 5 मुख्य देवतांमध्ये स्थान दिलं, ज्यामुळे गणपतीची दैवत म्हणून लोकप्रियता वाढू लागली। आपण नेहमीच गणपती बाप्पा मोरया अशी घोषणा देतो, पण ही घोषणा कुठून आली हे अनेकांना माहीत नसतं। पुण्याजवळच्या चिंचवडचे संत मोरया गोसावी हे गाणपत्य संप्रदायाचे होते। त्यांच्याच नावानंतर गणपती बाप्पा मोरया ही घोषणा आली। महाराष्ट्रात गणपतीची पूजा प्रचलित केली पेशव्यांनी। यानंतर भाऊसाहेब रंगारी, लोकमान्य टिळक या पुढाऱ्यांच्या पुढाकाराने गणपती हा सार्वजनिक उत्सवात आला आणि आज महाराष्ट्राचं आराध्य दैवत झालाय। अनेकांना वाटत असेल की गणपती केवळ भारतात आणि हिंदू धर्मातच पूज्य आहे, पण मुळात गणपतीची पूजा भारताव्यतिरिक्त तिबेट, चीन, जपान, नेपाळ, ब्रह्मदेश, श्रीलंका, म्यानमार, थायलंड, कंबोडिया, अफगाणिस्तान अशा अनेक देशांमध्ये केली जाते। इतकंच काय तर प्राचीन रोमन साम्राज्यांमध्येही एलिफंट हेडेड गॉड म्हणजेच गणेशाची पूजा केली जात होती। याशिवाय इंडोनेशियाच्या चलनी नोटेवर आजही गणपती विराजमान आहे। आता देवतांच्या वाहनांबद्दल बोलायचं झालं तर गणपतीचं वाहन उंदीर आहे हे सर्वांनाच माहिती आहे। पण या व्यतिरिक्त गणपतीची 3 वाहने आहेत जी अनेकांना माहीत नाहीत। 4 युगांमध्ये म्हणजेच कृत, त्रेता, द्वापार आणि कलियुगामध्ये गणपतीची 4 वाहने आहेत। कृतयुगात गणेशाचं वाहन सिंह असून तो दशभुज आहे आणि त्याला विनायक म्हणून पूजलं गेलंय। तर त्रेतायुगात गणपतीचं वाहन मयूर म्हणजेच मोर आहे, त्यामुळे या युगात गणपती मयुरेश्वर म्हणून पूजला गेलाय।
यानंतर द्वापार युगात मूषक म्हणजेच उंदरावर आरूढ असलेला 4 हातांचा गजानन अवतरलाय आणि शेवटी कलियुगात 2 हातांचा गणेश घोड्यावर धूम्रकेतू म्हणून अवतरणार आहे। गुप्त काळापासून गणेशाची शिल्पकलेतली अनेक रूपं आपण पाहिलीत। सध्या सार्वजनिक गणेशोत्सवात आपण गणपतीच्या आगळ्या वेगळ्या मूर्ती पाहतो। मुळात गणेश किंवा गणपती एक अशी देवता आहे जिच्याबद्दल अभ्यास करायचा झाला तर जितक्या खोलवर जावं तितकी नवनवीन माहिती उलगडत जाते। सध्या सर्वजण गणेशाची पूजा करतात आणि फक्त एका पुराण कथेच्या आधारावर गणरायाचं अस्तित्व टिकवून ठेवतात। पण हा गणांचा स्वामी गूढ आहे, तो जगभर पूजला जातो, त्यामुळे त्याचं मूळ अस्तित्व, त्याचा इतिहास आपल्या सर्वांपर्यंत पोहोचायला हवं इतकंच। गाजावाजातर्फे तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आणि अशाच धार्मिक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।